पुढची बातमी आहे मोहन भागवतांसंदर्भातली। सरसंघचालक मोहन भागवत आता जेनझींशी संवाद साधणार असल्याचं समजत आहे। जेनझींशी चर्चेचं अभिजित दिपकेंकडून सुद्धा स्वागत करण्यात आलंय। उशिरा सुचलेलं शहाणपण असल्याचं अभिजित दिपके म्हणतोय, मात्र संवाद साधा पण तरुणाईला सुद्धा पुढे आणा असाही टोला अभिजित दिपकेनं लगावलाय। लाठीमार झालेल्यांशी संवाद साधा, संजय राऊतांनी सुद्धा भूमिका घेतलेली आहे। उशिरा का होत नाही, पण आता कुठेतरी जाऊन यांना सुचलं तरी की जेनझी सोबत बोलावं लागेल, तरुणांसोबत बोलावं लागेल। चांगली सुरुवात आहे, पण मला असं वाटतं की तरुण लोकांनी तरुणांसोबत बोललं तर जास्त चांगलं होईल। कारण की तुम्ही जोपर्यंत यंग चेहरे पुढे आणणार नाही तोपर्यंत काही अर्थ नाही अशा डायलॉगचा, असं तरी मला वाटतंय। तुम्ही बोला, त्याच्यात काही हरकत नाही, चांगली स्टेप आहे, पण नवीन लोकांना पुढे आणा, नवीन चेहरे पुढे आणा, ते जास्त बेटर होईल। आणि शिकलेले चेहरे पुढे आणा। ते संघटनेत्यांची पोरं असतील किंवा नातवंड असतील, दुसरं कोणाला बोलणार, दुसरं कोण जाणार मला सांगा जरा। हे भाजप नेत्यांची नातवंड किंवा पोरं म्हणजे काय जेनझी नाहीत ना, ती बधीर झालेली पिढी आहे ती त्यांची। जेनझी म्हणजे कोण? ज्या मुलांनी जंतर मंतरला येऊन आंदोलन केलं, ज्या मुलांनी घोषणा दिल्या तुमच्या विरोधात, ज्या मुलांनी जंतर मंतरवर लाठ्या काठ्या खाल्ल्या, ज्या मुलांनी अश्रुधुराच्या नळकांड्या सहन केल्या, त्यांच्यापैकी 2000 लोकांना बोलवा आणि त्यांच्याशी बोला।